एक दुःखद बातमी आहे. कॅमलिन उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं निधन झालंय. कॅमलिन उद्योग समूहाचे आधारस्तंभ आणि हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचं आज निधन झालेलं आहे. दांडेकर यांच्या निधनाबद्दल उद्योग आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आपल्या सोबत आहेत. ललितजी, आपण पाहतोय अतिशय दुःखदायक अशी ही बातमी आहे. सुभाष दांडेकर यांचं निधन झालंय. आपल्या काय भावना आहेत? नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक व्यापारी उद्योजक या बातमीने दुःखी झाला आहे. सुभाष दांडेकर हे महाराष्ट्रातल्या उद्योग जगतातले एक प्रमुख व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या राज्यातल्या व्यापार उद्योगाच्या शिखर संस्थेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत चेंबरने राज्यातल्या व्यापारी उद्योगांसाठी अनेक नवीन उपक्रमही सुरू केले. कॅमलिन सारखं रंगाच्या साम्राज्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवलं आणि कॅमलिन मधलाच आता लाईफ सायन्सेसचा केमिकल इंडस्ट्रीचा विभाग ते सांभाळत होते. आणि आता एक मराठी उद्योजक ज्याने महाराष्ट्रातल्या हजारो मराठी उद्योजकांना बळ दिलं, हजारो मराठी युवकांना रोजगार दिला, असा एक आपला आधारवड गेल्याची भावना राज्यातल्या व्यापारी उद्योजक व प्रत्येक माणसाच्या मध्ये आहे. त्यांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखामध्ये राज्यातील संपूर्ण व्यापार उद्योग क्षेत्र सहभागी आहे. आम्ही या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ललितजी, आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत आहेत. निलेश सर, अतिशय दुःखदायक अशी ही घटना म्हणावी लागेल. सुभाष दांडेकर यांचं निधन झालंय. एकंदरीतच इतक्या वर्षांमध्ये त्यांचं काम आणि हे सर्व पाहता आपल्या त्यांच्यासोबत काही आठवणी आहेत का, आणि एकंदरीत आपण याकडे कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करता? सुभाष दांडेकर हे मुख्यतः महाराष्ट्राच्या आद्य उद्योजकांमध्ये त्यांचं नाव गणलं जाईल. सुभाष दांडेकरांनी फक्त उद्योगच केला नाही तर महाराष्ट्राला एक संस्कार दिला. संस्कार मुळात कलेचा आणि कला साहित्याचा. कारण कला साहित्य हे अत्यंत महागडं अशा स्वरूपाचं साहित्य म्हणून बघितलं जात होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरून ते अनेकदा मागवलं जात होतं. अशा स्वरूपात उत्तम असं साहित्य हे मराठमोळ्या कलाकाराला, भारतीय कलाकाराला उपलब्ध व्हावं याचा ध्यास सुभाष दांडेकरांनी हाती घेतला आणि त्याला पूर्णत्वाला नेलं. शाहीच्या माध्यमातून सुभाष दांडेकर हे मुख्यतः कॅमलिन उद्योग समूहाच्या माध्यमातून बाजारात उतरले आणि अनेक प्रॉडक्ट्स कॅमलिनने विकसित केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांशी सामंजस्य करार करून त्यांनी कॅमलिनला आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून एक नवी ओळख मिळवून दिली. आणि महाराष्ट्रातला असा हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा उद्योजक आज आपण गमावलेला आहे. निश्चितच महाराष्ट्रातील आणि देशातील उद्योग जगताला ही अत्यंत हळहळ देणारी अशी बाब आहे. आणि निश्चितच यातून दुःख जे आहे ते प्रत्येकाच्या तोंडी व्यक्त होताना आपण बघतोय. दादरमध्ये शिवाजी पार्क भागामध्ये ते राहत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे. आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशाही स्वरूपाची माहिती उपलब्ध होती. सर, आभारी आहे. आणि त्यामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून देणारं हे आधारवड आपण आता पाहतोय हरपलेलं आहे आणि त्याचमुळे आता दुःख व्यक्त केलं जात आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.